मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 8 व 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात विविध ठिकाणी इशारा सभा, बैठका आणि समाज बांधवांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या दौऱ्याची सुरुवात 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे इशारा सभेने होणार असून दुपारी 4 वाजता माढा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यानंतर त्यांचा पंढरपूर येथे मुक्काम राहणार आहे। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरकोली येथे समाज बांधवांची बैठक तर सायंकाळी 4 वाजता सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे इशारा सभा होणार आहे। कुणबी दाखले व मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत जनजागृती करणे, शासनावर दबाव वाढवणे आणि आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। या सर्व कार्यक्रमांना मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम मी आमच्या सर्व सदस्यांची ओळख करून देतो। मी शिवाई चापले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सकल मराठा समाज कार्यवाह। मी राजन जाधव। मी माऊली पवार। मी सचिन तिकटे। मी सचिन गुंड। आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी करण्यात आलं आहे की संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील 8 ऑगस्ट वार शनिवार रोजी या शासनानं मागील 3 वर्षापासून जसं आंदोलन चालू झालं 2023 पासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासनं दिली समाजाला, फक्त गोड गोड बोलणे, प्रत्येक वेळी वेड्यात काढणे हे असा बंद झाला असून आता अंतिम लढाई लढण्यासाठी 29 ऑगस्टला मनोजदादा आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्याची पूर्वतयारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील 8 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथे होणार असून दुसरी सभा 4 वाजता माढा येत आहे। रात्री मुक्कामाला पंढरपूरला असून 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली तालुका पंढरपूर व त्यानंतर 4 वाजता वाटंबरे तालुका सांगोला अशा 4 सभेंचं गाठीबाटी दौऱ्यांचं नियोजन केलं असून मराठा समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर जिल्ह्यातला त्यांच्या पाठीमागं आहे। 29 ऑगस्टला मनोजदादा आमरण उपोषणाला बसणार आहेत आंतरवली सराटीला। 2023 पासून ते आत्तापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला आम्ही सांगतोय कुठून आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत। SC-BC आरक्षण OBCच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने GR करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं। मनोजदादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि OBC प्रमाणे सर्व सवलती SC-BC आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले, ज्यांच्या आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना SC-BC आरक्षण आहे मराठ्यांच्या। तर तो अजून GR निघाला नाही, विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत, त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाही आहे। सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथं ज्या पद्धतीनं कोर्सेस पाहिजे, UPSCचे MPSCच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, PhDच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, MSCITच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं। 2 महिने प्रशिक्षण झालं, पुढच्या 4 महिन्याचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे। अशा विविध मागण्या समाजाच्या ह्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत। त्या पूर्ण समाजापर्यंत पोचायला पाहिजे। कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी हे तुम्हाला ह्या दौऱ्यात दिसेलच। पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्या दौऱ्याचं आपण वार्तांकन करण्यासाठी उपस्थित राहावं। आत्तापर्यंत तुमचा पाठिंबा आहे। मनोजदादाच्या या आंदोलनामध्ये पत्रकारांना एवढं सहकार्य कोणाचं झालं नाही। आज सर्वसामान्य कुटुंबातील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा मराठा समाजाच्या गळ्यातला ताईत बनण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे माझे पत्रकार बांधव आहेत, त्यांना परत विनंती करतो की सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसात दौऱ्याचं आपण सगळ्यांनी वार्तांकन करावं व सर्व समाजापर्यंत निष्ठा, प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेलं प्रेम
काय असतं ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोजदादा आहे, जो घराघरात पोचलेला आहे. तो अजून ताकदीनं पोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि आजची प्रेस झाली अशी सांगतो, प्रेसनेट सगळ्याला दिलेली आहे. याचं व्यवस्थित उद्यापासून वार्तांकन होईलच, पण पूर्ण ताकदीने आमच्या समाजाच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.